Hello students, I am Meghana Gore from Vivekanand College, Aurangabad. Students, last year in 11th standard we had History of Drama, and this year in 12th standard we have History of Novel. What is meant by novel? Actually, it is a word derived from an Italian word novella. Novella means new. It is a new type of literary form. Rarely we find some traces in ancient classical heritage. It is a 12th century gift. 12th century gifted us two new literary forms. Those are the periodical essay and the second one is novel. The 18th century was age of intellectual, sentimental and realistic plane. At the same time, this is the age which denies of romantic features. Romantic feature contains enthusiasm, passion and imagination. And all these we have in novel. Novel has this 18th century spirit. स्टुडंट, इतक्या वेळ आपण जे पाहिलं ते मी परत एकदा समजावून सांगते. आपण काय बघतोय? हिस्ट्री ऑफ नॉवेल. नॉवेल हा शब्द डिराइव्ह फ्रॉम अन इटालियन वर्ड. इटालियन शब्द नॉवेलापासून घेतलेला आहे. नॉवेला मीन्स न्यू. हे जे मी आता परत रिपीट करते हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं. हे सगळे पॉइंट्स आहेत. त्यानंतर लिहायचंय नो ट्रेसेस इन एन्शंट क्लासिकल हेरिटेज. म्हणजे जसं आपण इतिहास बघत जातो इंग्लिश लिटरेचरचा, त्याच्यामध्ये तुम्ही जर पुराण काळाकडे गेला एन्शंट, तर त्याच्यामध्ये नॉवेलचं आपल्याला काहीही सापडत नाही. कारण नॉवेल हा नवीन शोधण्यात आलेला एक वाङ्मयीन प्रकार आहे, लिटररी टाईप आहे. मग हे कधीपासून सुरू झालं? तर इट इज 18th सेंचुरी गिफ्टेड. 18व्या शतकामध्ये आपल्याला लिटरेचरमध्ये हा भाग सापडतो. 18th सेंचुरीमध्ये दोन नवे प्रकार आले लिटरेचरमध्ये, द पिरियडिक एसे आणि नॉवेल. यातला यावर्षी आपण बघणार आहोत नॉवेल. हे सगळं लिहून घ्यायचंय तुम्हाला. 18th सेंचुरी गिफ्टेड, द पिरियडिकल एसे आणि नॉवेल. हे जे 18th सेंचुरी आहे, ही सेंचुरी हे इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक प्लेनचं युग होतं. हे तिन्ही शब्द लक्षात घ्या. बौद्धिक, भावनिक आणि त्याचबरोबर वास्तववादी, या तिन्हीचं मिळून हे वर्षामधले सगळं लिटरेचर, वाङ्मय तयार झालं होतं. त्याचबरोबर डॅनियल ऑफ डिनाय केलं, नाकारलं. काय नाकारलं या सेंचुरीनी? तर या सेंचुरीनी रोमॅन्टिक फीचर्स जेवढे होते, घटक होते, वैशिष्ट्य होते, ते सगळे नाकारले. की इंथुझियाझम, अतिउत्साह असलेलं, पॅशन, भावनेचा अतिरेक असलेलं, इमॅजिनेशन, कल्पनेचं खूप विस्तार केलेला, या सगळ्या गोष्टी 18व्या शतकामधल्या साहित्यात आपल्याला सापडत नाही. तर काय सापडतं? बौद्धिक सापडतं, भावनिक सापडतं आणि त्याचबरोबर वास्तविक असलेलं जग आपल्याला सापडतं. आणि त्यामुळे हे वरचे तीन आणि खालचे तीन हे अशा सगळ्या वैशिष्ट्यांचं मिळून जर आपण अभ्यास करायला गेलो तर हे सगळे वैशिष्ट्य नॉवेल्समध्ये आपल्याला सापडतात, विशेष करून 18th सेंचुरी मधल्या नॉवेल्समध्ये. आता पुढची क्लिप, पुढचे पॉइंट्स बघा.
Novel has a history of about 2000 years. From 2nd to 6th century, novel was a collection of tales known as Greek romances. These were the imaginative, delightful stories of ideal love and marvelous adventures. They affected deeply for the next thousands years. Threads of this genre can be found in the novels of those period. In short, from 2nd to 6th century, novels was a collection of tales. These tales are known as Greek romances. These are imaginative, delightful stories of ideal love and marvelous adventures. These novels are deeply affected, and we can find threads of these novels, this genre, after 1000 years. These threads are found in Virgil's Ecloquies, Morley's Morte d'Arthur, Geoffrey of Chaucer's The Contemporary Tales. मग हे कधीपासून आपल्याला नॉवेल्स सापडतात? फ्रॉम 2nd to 6th सेंचुरी. हे पण सगळं लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा नॉवेल्स होते तेव्हा ते नॉवेल्स म्हणजे काय होतं? अ कलेक्शन ऑफ टेल्स. छोट्या छोट्या टेल्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह एकत्र गुंफलेला जो असायचा, तेव्हा म्हणजे तेव्हाचे ते नॉवेल्स होते. हे कसल्या होत्या या छोट्या छोट्या गोष्टी? या होत्या ग्रीक रोमॅन्सेस होत्या. त्यांचं ओळखच अशी होती, नोन ॲज. ह्या कलेक्शनला काय म्हणायचे? ग्रीक रोमॅन्सेस. या गोष्टी कोणत्या होत्या? तर त्या इमॅजिनेटिव्ह होत्या, डिलाइटफुल स्टोरीज होत्या, मनाला आनंद देणाऱ्या होत्या. आणि त्यांचे विषय काय होते? आयडियल लव्ह अँड मार्व्हलस ॲडव्हेंचर्स. आदर्श असं प्रेम, आयडियल आदर्श प्रेम, आणि मार्व्हलस ॲडव्हेंचर्स, आपल्या इच्छा कल्पनाशक्तीच्या पण पुढे जाणारं खूप आश्चर्यकारक असं वेगवेगळे साहस कथा. आणि या सगळ्यांचे मिळून ग्रीक रोमॅन्सेस व्हायचे. आणि ते म्हणजे काय होतं? कलेक्शन ऑफ टेल्स, छोट्या छोट्या गोष्टींचा कथासंग्रह. याचा परिणाम असा झाला की या पद्धतीचं साहित्य, या पद्धतीचे नॉवेल्स आपल्याला पुढे हजारो वर्ष, 1000 इयर्स, आपल्याला 100 इयर्स, सॉरी 1000s नाही, 100 इयर्स आपल्याला याच पद्धतीचे आपल्याला साहित्य सापडतं, लिटरेचर सापडतं. खास करून कुठं सापडतं? तर हे 3 जे रायटर्स आहेत इथे दिलेले आहेत बघा, विर्गिल्स, मॉर्ली आणि जॉफ्री चॉसर. हे इकडच्या साईडला आहेत ना, हे आहेत, एक मिनिट, हे जे आहेत हे आहेत रायटर्स, लेखक, नॉवेलिस्ट. ह्या तिघांनी हे जे लिहिलेले आहेत हे नॉवेल्स आहेत. हे नॉवेल्स कुणासारखे आहेत? तर ग्रीक रोमॅन्सेस सारखे आहेत. हे तिन्ही नावं पुस्तकांचे आणि हे 3 नावं लेखकांचे. आणि हे सगळं कधी होतं? याच्यामध्ये काय सापडतं आपल्याला? तर ग्रीक रोमॅन्सेसचे अंश सापडतात. आता पुढचं बघा. Murasaki Shikibu's Tale of Genji in 1010 has been described as the world's first novel. The European novel is often said to begin with Don Quixote by Spanish writer Michael de Cervantes.
which was published in two parts between 1605 to 1615. The Pilgrim's Progress by John Bunyan in 1678 and Oronoku by Alfred Bain in 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Moll Flanders, and Jonathan Swift, Gulliver's Travels, which is a famous satire. Other major novelists of 18th century are Samuel Richardson's novels Pamela or Virtue Rewarded, Henry Fielding's Laurence Sterne. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Walt Scott, Nathan Hawthorne, Thomas Hardy, H.G. Wells. The 20th century is marked by the modern topics and innovative style and techniques and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, D.H. Lawrence, William Golding. They widened the circumference of the genre by writing political, social, psychological, and other modern issues in their novel. In short, we can say that The Pilgrim's Progress by John Bunyan in 1678 Oronoku's Alfred Bain in 1688. These novels are followed by Daniel Defoe's Robinson Crusoe, Moll Flanders, Jonathan Swift's Gulliver's Travels. This novel is famous satire. In 18th century, there are some famous major novelists such as Samuel Richardson, Henry Fielding, Laurence Sterne, Tobias Smollett. This tradition of novels were enriched by Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Thomas Hardy, H.G. Wells. After these, in 20th century, this century is marked by modern topics and innovative styles and techniques. हे सगळे ह्या पेजवरचे जेवढे केवढे वर्ड्स आहेत, all these words are very important as per your examination. कारण तुम्हाला फॅक्च्युअल जेवढे क्वेश्चन्स येतात, मॅच द फॉलोइंग, आन्सर इन वन वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक्स, या सगळ्यासाठी हे विचारू शकतात. इथं जर नीट दिसत नसेल तर टेक्स्टबुकमध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेलच्या पहिल्याच पेजवर हे सगळं आहे. मुरासाकी शिकिबु नावाचे जे रायटर होते 1010 मध्ये, त्यांनी जे नॉवेल लिहिलं टेल ऑफ जेनजी, ह्या नॉवेलला द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल असं म्हणण्यात येतं. मग हे जसं फर्स्ट नॉवेल आहे तसं युरोपियन कंट्रीजमधले नॉवेल्स कधीपासून सुरू झाले तर ते स्पॅनिश रायटर होते मायकल डी कॅरव्हेंटिस ह्यांनी लिहिलं होतं डॉन क्विक्सझोट नावाचं, आणि हे नॉवेल 2 भागांमध्ये पब्लिश झालं होतं, 2 पार्ट्स, बिटवीन 1605 अँड 1615. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दोन पार्टमध्ये हे नॉवेल झालं. यानंतर मात्र नॉवेल्स सुरू झाले. 1678 मध्ये जॉन
बनियांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलं. त्यानंतर ॲप्रा बेहमचं आहे. त्याच्यानंतर जे सुरू होत आहेत, डॅनियल डिफो आहे, जोनेथन स्विफ्ट आहे. जोनेथन स्विफ्टचं जे गलिवर ट्रॅव्हल्स आहे हे अतिशय फेमस सटायर आहे. हे फॉर इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. हे सगळं जेव्हा होतं त्यानंतर 18th सेंचुरीमध्ये अजून काही जे फेमस मेजर नॉवेलिस्ट होते इथे त्यांची नावं दिलेली आहेत. सॅम्युअल रिचर्डसन, हेनरी फिल्डिंग्स, लॉरेन्स टर्न, टोबिस स्मॉलेट, हे सगळे 18th सेंचुरीचे. ही सगळी जे ट्रॅडिशन होती, परंपरा होती, ही अजून डेव्हलप केली, विकसित केली आणि ती जास्त समृद्ध केली. इनरिच्ड शब्द वापरलाय बघा इथे, समृद्ध केली. इनरिच्ड बाय कशाने झाली ही परंपरा? ते चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट हे सगळे रायटर्सचे नावं आहेत. नॅथनिन हॉथर, थॉमस हार्डी, H.G. वेल्स, हे सगळं जेव्हा चालू होतं त्यानंतर 20th सेंचुरी. हे जे 20th सेंचुरी आहे ही मार्क्ड बाय मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स. 20व्या शतकामधले जे नॉवेल्स होते ते नॉवेल्सला खूप वेगवेगळे विषय होते. जुन्या विषयांप्रमाणे नव्हतं, नवे विषय होते, नवं जग होतं, वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडियाज होत्या, डिस्कवरीज होत्या, वेगवेगळे इन्व्हेन्शन्स होते. ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की 20th सेंचुरीमध्ये खूप नवे विषय मिळाले, मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स. माणसं नवीन आले, भाषेचा विकास झाला, त्यामुळे लिहिण्याच्या पण पद्धती बदलत गेल्या आणि वेगवेगळ्या टेक्निक्स सुद्धा आल्या. आणि ह्या टेक्निक्सनुसार, या भाषेनुसार, भाषेच्या प्रकारांनुसार मग नॉवेल्सचे वेगवेगळे प्रकार पडत गेले. सगळ्यात पहिलं काय होतं तर ग्रीक रोमॅन्सेस होतं. त्यानंतर टेल ऑफ जेंजी सारखं होतं. त्यानंतर जे सुरू होतात हे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप विकसित होत 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 20व्या शतकामधल्या आधुनिक विचारापर्यंत नॉवेलचा इतिहास येऊन थांबतो. आता इथून पुढे आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ नॉवेल्स, नॉवेल्सचे प्रकार. हे नॉवेल्सचे प्रकार कशामुळे आले तर मॉडर्न टॉपिक्स अवेलेबल झाले, वेगवेगळे विषय, इनोव्हेटिव्ह स्टाईल्स आल्या, वेगवेगळ्या लिहिण्याच्या पद्धती आल्या आणि टेक्निक्स, भाषेमध्ये पण बदल झाले, लिहिण्याच्या पद्धतीत बदल झाले, विचारांमध्ये बदल झाले आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की नॉवेल्सचे वेगवेगळे टाइप्स निर्माण झाले.